नमस्कार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आरक्षण मागण्याच्यासाठी महाराष्ट्रात सुरू झालेली मराठ्यांची चळवळ ही ज्या ज्या वळणावर जातीये त्या वळणावर तिच्यातल्या फोलपणाची चर्चा सुद्धा होते आहे. आत्ताच्या घडीला सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा आणि मराठ्यांना त्यांच्या कुणबीकरणाचं आरक्षण द्याच असा आग्रह करत या आंदोलनाचं नेतृत्व गावोगाव जात आहे. दुसऱ्या बाजूला या निमित्तानं ज्या कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम महाराष्ट्रात राबवली जाते त्यात एक वेगळं तथ्य सुद्धा समोर आलंय आणि ते तथ्य आहे की कुणबी हे काही फक्त आणि फक्त एकाच समाजात नाहीत. कुणबी हे इतर अनेक समाजांमध्ये आहेत. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की जर समजा मनोज जरांगेंना फक्त आणि फक्त मराठ्यांच्या कुणबींच्या दाखल्याच्या आधारे सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करायचं असेल तर बाकी जातीतल्या कुणबियांना त्याचा लाभ का नाही घ्यायचा? समजा एखादा मारवाडी कुणबी असेल तर त्याला कुणबी आरक्षणाचा लाभ का घेता येणार नाही? असे अनंत प्रश्न आहेत. आणि जर फक्त मराठेच सरसकट कुणब्यांचा लाभ घेण्यासाठी एका कायदेशीर कागदांनी सरसकट कुणबी होणार असतील तर मग मारवाडी का सरसकट कुणबी होणार नाहीत? मातंग का सरसकट कुणबी होणार नाहीत? आणि मग अशा प्रकारे जातीच्या रचनेचा आरक्षणाच्या व्यवस्थेचा एक प्रचंड मोठा घोळ घातला जाणार आहे का? या निमित्तानं आपण चर्चेमध्ये कोण मान्यवर आहेत त्यांचा परिचय करून घेऊ. बिगर मराठे बिगर कुणबी पण आरक्षण घेऊ शकतात का या अनुषंगाने चर्चा आहे. आणि त्यासाठी ॲडव्होकेट मंगेश ससाणे आपल्या सोबत आहेत. ओबीसी नेता म्हणून ते आपल्याला परिचित आहेत, कायद्याचे जाणकार आहेत. डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आपल्या सोबत आहेत, जरांगेंचे कट्टर समर्थक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. आपल्या सोबत तेजस्विनी चव्हाण आहेत आणि सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करायला त्यांचा कडाडून विरोध आहे. तेजस्विनी चव्हाण, इथे जो आता घोळ जन्माला आलाय त्या अनुषंगाने मी तुमचं मत घेतो. माझी आपल्याला फक्त एकच विनंती आहे की आपण एकदा बोलायला सुरुवात केली की सलग किमान मिनिटभर तरी बोला, मध्ये मध्ये थांबत थांबत बोलू नका. माझा आपल्याला थेट असा प्रश्न आहे की जर समजा सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करायच्यासाठीचा प्रयत्न झाला तर जे इतर जातीतले कुणबी आहेत ते पण अशाच प्रकारच्या मागण्या करून अधिकाधिक सामाजिक वाद जन्माला येईल का? तेजस्विनी चव्हाण. येणारच आहे. आज ओबीसी ज्या पद्धतीने लढाई करून उभे राहिलेले आहेत ओबीसी मधले, त्या पद्धतीनं जर आज विचार केला तर सगळ्या जाती सगळे लोक आज रस्त्यावर येणार आहेत. आणि जो काय हट्ट आहे आरक्षणाचा तो हट्ट असा पुरेच होणार नाही. कोणाला आरक्षण देणार आहे तुम्ही? कोणाला आरक्षण घेणार आहात? आणि घेऊन असं किती टक्के घेणार आहात? तुम्हाला आरक्षण किती टक्के हवं आहे? कशासाठी हवंय? हा सगळ्यात मोठा विषय आहे. आरक्षण हवंय पण ते किती टक्के हवंय, त्याचा पुढे काय उपयोग होणार आहे? आता तुम्ही फक्त तुमच्या काय म्हणतात थोड्याशा गरजा भागवण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा मांडून धरताय, वडून धरताय की ओबीसीतून आरक्षण द्या. पण हेच 19% आरक्षण तुम्हाला पुरणार आहे का पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये? पुरणारच नाहीये, पुरेसेच नाहीये. पुन्हा तुम्ही आंदोलन करणार, पुन्हा तुम्ही उपोषण करणार, पुन्हा तुम्ही म्हणणार 50% वरती जावा, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला हे करा ते करा. मग जो तुम्ही हा घाट घातलेला आहे सरसकट कुणबी नोंदींचा, हा घाट तुम्ही बाजूला ठेवा ना. बरोबर आहे. हा घाट जर तुम्ही बाजूला ठेवला तर कदाचित कुठेतरी सगळ्यांना योग्य ते आरक्षण मिळेल आणि योग्य तो न्याय मिळेल. आणि राहिली गोष्ट सरसकट कुणबींची, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांची कास्ट व्हॅलिडिटी होणार आहे, पण ज्यांची 3 पिढ्याची वंशावळ निघणार नाही त्यांची कास्ट व्हॅलिडिटी होणार नाही. मग आम्ही कुणबी कसं काय स्वीकारतो? कशासाठी स्वीकारलं पाहिजे या प्रश्नाचं त्यांनी मला उत्तर द्यावं. आणि जसं की ऍडव्होकेट मगाशी म्हणाले आम्हाला की तुम्हाला मागास हे व्हायला हवंय की प्रूव्ह करायला हवे. जर रिपिटिशन जर कोर्टामध्ये आरक्षणाबद्दल दाखल झालेली आहे आणि त्याचं काम चालू आहे, जसं की सरकारने सांगितलेलं आम्हाला की आम्ही त्या ह्याच्यावरती काम चालू केलेलं आहे, मागास जे काय आहे तो डाटा आम्ही रिकव्हर करत आहोत. जर ते डाटा रिकव्हर करून सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करणारच आहेत आणि आम्हाला स्वतंत्र मिळणारच आहे, तर मग आम्ही हेच सगळे प्रोसिजर करून कुणबीमध्ये घुसायला किंवा ओबीसी मध्ये जाण्याचा काय विषय आहे? आणि 226 तेजस्विनी चव्हाण, आपली भूमिका पोहोचली. या निमित्तानं पटकन आता पुढच्या टप्प्यामध्ये चर्चेला नेतोय. आणि त्यातला जो मुद्दा आहे की कुणबी हे काही फक्त आणि फक्त मराठा समाजातच आहेत असं नाही, इतरही समाजात आता कुणबी प्रमाणपत्र असल्याच्या नोंदी सापडत आहेत.
मग लाभ फक्त मराठ्यांना का, इतरांना का नाही, हा मुद्दा स्वाभाविकरित्या चर्चेत येतो आहे. ॲडव्होकेट मंगेश ससाणे, आता माझा आवाज आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचतोय का? येतोय. बिलकुल. आपण याचा खुलासा अधिक करावा. कोणत्या भागामध्ये, कोणत्या कोणत्या जातींमध्ये कुणबी नोंदी सापडू लागल्या आहेत आणि जिथे जिथे ज्यांना ज्यांना कुणबी नोंदी सापडतायत त्यांच्याकडून त्यांच्या समाजाला सुद्धा कुणबीचं सरसकट आरक्षण भविष्यात मागितलं जाऊ शकतं का? नक्कीच प्रसादजी. आता याच्यामध्ये ब्राह्मण कुणबी काही नोंदी सापडलेल्या आहेत, मुस्लिम कुणबी काही नोंदी सापडलेल्या आहेत, वाणी कुणबी, मारवाडी कुणबी, जैन कुणबी, त्यानंतर मातंग कुणबी, धनगर कुणबी, वंजारी कुणबी, ह्या अशा सगळ्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत. आता ठीक आहे, ईडब्ल्यूएस आता भारतातला कोणताच समाज हा आरक्षणाविरहित नाहीये. ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे, पण तिथं राजकीय आरक्षण नाहीये. मला असं वाटतं हे जे सगळं चाललंय हे फक्त राजकीय आरक्षणासाठी आहे. ब्राह्मण मधले जे गरीब आहेत त्यांना ठीक आहे, त्यांना ईडब्ल्यूएस चा लाभ मिळू शकतो, जैनांना मिळू शकतो, वाण्यांना मिळू शकतो, पण राजकीय आरक्षणासाठी जर उद्या ब्राह्मण संघटना रस्त्यावर उतरल्या, रस्त्यावर उतरायची पण गरज नाहीये. त्यांनी त्यांच्या जुन्या जशा यांच्या मराठा समाजाच्या जशा नोंदी सापडतात तशा ब्राह्मण समाजाच्या ज्या 1960 सालच्या आधीच्या, 1930 सालच्या जर नोंदी हे घेऊन जाट पडताळणी समितीकडे गेले, जी आता जी यंत्रणा लागलेली आहे, शिंदे कमिटीने आता जी यंत्रणा लावली, त्यांच्याकडे गेले तर त्यांना ते देणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळं विषय असा होतो की याच्या जी बोला मंगेशजी, म्हणणं आपलं पूर्ण करा आणि कृपया डीएनडी मोड ऍक्टिव्ह करा. त्यामुळं या नोंदी द्याव्या लागणार आहेत आणि याच्यामुळं एक नवीन सामाजिक कलह निर्माण होईल. जी दुसरा विषय असा आहे की ह्या जाती आल्यानंतर, ह्या 700-800 जाती ओबीसी मध्ये आल्या, त्यानंतर मराठा समाजाला काय मिळणार आहे? माझी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जरांगे पाटलांना एक प्रश्न आहे की ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामध्ये 10% आरक्षण अबाधित आहे, त्याच्यामध्ये 8.5 ते 9% लाभार्थी मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत. मराठा समाजाच्या नोकऱ्यामध्ये त्यांना सीईटी मध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत. तर मग जी बस, ज्या बसमध्ये कचाकच गर्दी भरलेली आहे, त्या बसमध्ये येण्याचा आग्रह करायचा आणि आपली जी मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये उच्च आणि सगळ्यात मोठा भाऊ, राज्यकर्ता समाज म्हणून मान मान्यता आहे, समाजामध्ये एक प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा कमी करून कुणबी होऊन, क्षत्रियाचं शूद्र होऊन इथं या बसमध्ये बसणं आणि दुसरी एक बस लागलेली आहे ती 10% आरक्षणाची ईडब्ल्यूएसची, त्याच्यामधनं लाभ न घेता इथं येणं, मला हेच समजत नाही की अशी भूमिका काय, याच्याबद्दल विचार केला पाहिजे. प्रवीण गायकवाड म्हणतात ते ईडब्ल्यूएस मधनं घ्या. जे अभ्यासक आहेत मराठा समाजातले, दिलीप पाटलांची काल एक चांगली त्यांनी भूमिका घेतली की जे मी ते, कारण की एकदा कुणबी दाखला घेतला तर ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाहीये. मग मला सांगा की हा आत्मघात करण्याचा हा प्रयत्न किंवा हा अटक कशासाठी? मराठा समाजातल्या मुलांना जर ईडब्ल्यूएसचं आरक्षण होतंय, भूमिका पोहोचली. आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर कोठावळेंच्याकडे प्रश्नांच्या सह पोहोचणं गरजेचं आहे. दरम्यान माझी विनंती आहे आपल्याला, ॲडव्होकेट ससाणे, कृपया आपलं इंटरनेटचं कनेक्शन नीट करा आणि आपली फ्रेम पण निश्चित करून घ्या. डॉक्टर कोठावळे, आता अनेक प्रश्न आहेत आपल्यासाठी आहेत. एक एक प्रश्न मी विचारेन, आपण त्याचं टप्प्याटप्प्यानं उत्तर द्यावं, छोटी छोटी उत्तर द्या, म्हणजे भरपूर सगळे प्रश्न आत्ता जे आपल्याबाबत उपस्थित झालेले आहेत त्याची उत्तरं तुमच्याकडून मला घेता येतील, प्रेक्षकांपर्यंत आपण ती उत्तरं पोहोचवू शकू. पहिला मुद्दा, कुणबी फक्त मराठ्यांमध्ये नाहीत, इतरही जातींमध्ये आहेत. उद्या ते जर समजा मराठ्यांना सरसकट कुणबी करतायत, त्यांना आरक्षण देतात, तर आम्हाला पण द्या अशी मागणी करायला लागले तर? मराठा आरक्षणाचे नेते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की जर त्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडत असतील तर ते सुद्धा ओबीसीचे लाभार्थी होतील, त्यांना कुणीही अडवू शकत नाही. आणि मला वकील साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की आमच्या नोंदी आज मराठा आहेत, परंतु निजामकालीन कागदपत्रामध्ये आमच्या नोंदी कुणबी आहेत, याच्याबद्दल उत्तर सांगा. याच्याबद्दल तुम्ही आम्हाला मार्ग सांगा. बर डॉक्टर कोठावळे, हाच एक क्लिष्ट मुद्दा आहे ज्याच्यावर या लक्षवेधी सारख्या
अत्यंत जबाबदारपूर्वक चर्चा करणाऱ्या कार्यक्रमामध्ये यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आणि तो मुद्दा असा होता जो आता तेजस्विनी चव्हाण आणि आपल्यासोबत असलेले ॲडव्होकेट मंगेश ससाणे दोघांनी शांतपणे ऐका. मराठवाडा हा काही महाराष्ट्रात पूर्वीपासून नव्हता, तो निजामाच्या राजवटीतून नंतर महाराष्ट्रात आला. तिथं छत्रपतींचं राज्य नव्हतं, तिथं निजामाचं राज्य होतं. निजामानं त्यावेळेला तिथल्या मराठ्यांना कुणबी केलं होतं. आता निजामाची राजवट जिथं ज्यांना कुणबी करत होती त्याच कायद्याला धरून आता महाराष्ट्रात जो 60ला जन्माला आलेला आहे, राज्यघटनेच्या अनुषंगानं स्थापित झालेला आहे, तिथं आरक्षण मागितलं जात आहे. हाच मुद्दा आता कोठावळेंनी उपस्थित केला आणि यापूर्वी या चर्चेमध्ये तर काँग्रेसचे प्रवक्ते लाखे पाटील थेटच सांगून गेलेले आहेत की ते काही शिवरायांच्या राज्यातले नव्हते, त्यांच्याकडे तर निजाम होता, शिवराय त्यांचे राज्यकर्तेच नव्हते. इतकी थेट भूमिका काँग्रेस आता घेऊ लागलेली आहे. मला मंगेश ससाणे आपण याचं उत्तर द्या. निजामाच्या राजवटीत मिळणारं आरक्षण हे लोकशाहीतल्या भारतातल्या राजवटीत मागणं हे कितपत तर्कसंगत आहे? प्रसादजी, याच्या बाबतीत आपण जर थोडासा पूर्व इतिहास किंवा महाराष्ट्राच्या रचनेचा जर पाहिला तर 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. त्याच्या आधी बॉम्बे स्टेट होतं आणि कालेलकर कमिशनने ज्या 380 जाती ज्या डिफाईन केल्या होत्या बॉम्बे स्टेट मधल्या, त्याच्यामध्ये कुणबी होती. आणि त्यानंतर मग 1961 साली बीडी देशमुख कमिटी स्थापित झाली आणि बीडी देशमुख कमिटीने त्यामधील 196 जाती घेतल्या. आता आपण मूळ पाहिलं पाहिजे की हे कशाच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये चालू झालं, तर त्यावेळेस जे निजाम स्टेट होतं, बॉम्बे स्टेट होतं, याच्यावर होतं. आता हा नक्कीच हा एक संशोधनाचा विषय असू शकतो, पण सर्वात महत्वाचं की त्यातला निजाम स्टेट मधला काही भाग मराठवाड्यामध्ये आला असेल, पण त्यामुळं जो बाकीच्या निजाम स्टेट मध्ये जे सगळे कुणबी होते ते त्यांच्यासाठी ते होतं. तर याचा मला असं वाटतंय की हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे. त्याच्यावरून सरसकट महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, याच्यामध्ये सरसकट अशी कुणबी सर्टिफिकेट्स वरून देणं. आणि आता एवढ्या साधारणतः 2004 पासून आता एक साधारणतः 18-19 वर्षामध्ये कुणी बाकीच्यांनी म्हणजे ब्राह्मण असतील, वाणी असतील, त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या नोंदी नाही पाहिल्या. पण आता या जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळं एक गोष्ट अशी चांगली झाली याच्यामध्ये की त्याच्यामध्ये ह्या नोंदी सापडल्या. ब्राह्मणांना कुणबी म्हणून नोंद सापडली, मुस्लिमांना कुणबी म्हणून नोंद सापडली, वाण्यांना कुणबी म्हणून नोंद सापडली. आता हा प्रश्न उभा ठाकणार आहे, तो कोर्टात पण जाऊ शकतो की आता ज्याला कुणबी दाखला असेल त्याला ओबीसीचं सर्टिफिकेट द्यायचं का? मग जर सर्वच समाज महाराष्ट्रातला जो सवर्ण आपण गणला जातो तो जर कुणबी दाखल्याने ओबीसीत आला, मग रिझर्वेशन शून्य झालं. बिलकुल. ओपन झालं सगळं. मी ॲडव्होकेट मंगेश ससाणे याच संदर्भातली चर्चा महिनाभर करतोय या संपूर्ण मंडळींशी आणि मी त्यांना एक वारंवार प्रश्न विचारतो आहे की आपला देश आजही कृषीप्रधान आहे. या देशातली बहुसंख्य लोकसंख्या ही कृषकच होती. मग जर समजा शेती करणारा कुणबी अशा प्रकारची इतकी सोपी व्याख्या करून जर समजा कोणी मराठ्यांना कुणब्यांचं आरक्षण द्या असं म्हणत असेल तर मग फक्त आणि फक्त मराठी कुणबी नाही होऊ शकणार, या देशातला बहुसंख्य समाज कुणबी होऊन जाईल. अशा प्रकारचे तर्क नाही मांडता येणार, हे कोणीतरी ठामपणे सांगण्याची गरज आहे. आणि डॉक्टर चंद्रसेन कोठावळे, आता पुढचा प्रश्न आपल्याकडे घेऊन येतो, तुम्ही त्यावर बोला, पण तत्पूर्वी एक पटकन छोटा उपप्रश्न म्हणून मी आधी तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तेजस्विनी चव्हाण, आपल्याला हे निश्चित ठाऊक असेल की भारतात आरक्षण हे वर्ण व्यवस्थेच्या अनुषंगानं आलेलं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्ण आहेत हिंदू धर्मात. त्या 4 वर्णांच्या अंतर्गत जे पीडित, शोषित राहिले त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्यासाठी आरक्षणाची मानसिकता, भूमिका घेतली गेली. हे लोकशाहीनं जन्माला आलेल्या भारताची चर्चा आपण करतो. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये जे आरक्षण दिलं गेलं त्यावेळेच्या भूमिकेला आत्ताच्या लोकशाहीतल्या आरक्षणाच्या अनुषंगानं ताडून पाहता येऊ शकतं, लागू करता येऊ शकते की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. ज्या वेळेला आपण वर्णव्यवस्थेच्या अनुषंगानं आरक्षण लागू केलं, त्यात आता तुम्ही जर आरक्षण मागायला जाणार असाल तर मराठे शूद्र व्हायला तयार आहेत का, हा कळीचा मुद्दा थोड्या वेळापूर्वी मंगेश ससाणेंनी मांडलाय. त्याचं तुम्ही उत्तर द्यायचं आणि डॉक्टर कोठावळेंनी पण. आधी तेजस्विनी चव्हाण बोलतील.
96 कोळी जे आहे ते फक्त शिवाजी महाराजांच्याच लढवई याच्यातून आलेले आहेत. त्यामुळे 96 कोळी मराठा म्हणूनच आरक्षण मागतोय किंवा 96 कोळी जो शब्द आहे हा मराठ्यांचा, हा अस्मितेचा शब्द आहे. आमच्या माना ज्या उंचवलेल्या आहेत, ज्या उंचवत आहेत, आजपर्यंत आम्ही झुकवल्या नाहीयेत. आम्ही झुकवल्या फक्त शिवदरबारी आहेत, शिवमंदिरी आहेत. का तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आमच्यावर होतं, म्हणूनच आम्ही आजपर्यंत मराठा म्हणून जगत आलेलो आहे. इथून पुढेही 96 कोळी मराठा म्हणूनच जगणार आहोत. निजामशाही राज्य होतं नव्हतं आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही ते राज्य मानत नाही आहोत. आमच्याकडे ते राज्य नव्हतंच, त्यामुळे आम्हाला त्या राज्याच्या वंशावळी किंवा त्या राज्याचं जे काही असेल किंवा त्यांचे काही घटनात्मक असतील किंवा त्यांनी जे काही त्यावेळेस आरक्षण दिलं असेल नसेल दिले, आणि आम्ही शूद्र का व्हायचं आहे, कशासाठी व्हायचं आहे, शिल्लक करण्यासाठी किंवा क्षुल्लक टक्केवारीसाठी, क्षुल्लक टक्केवारीच्या आरक्षणासाठी आम्ही शूद्र व्हायचं आहे, हे आम्हाला मुळीच मान्य नाही आणि कधीही मान्य होणार नाही आम्हाला. आता पटकन डॉक्टर चंद्रसेन कोठावळेंपर्यंत याच मुद्द्याच्या अनुषंगानं पोहोचणं गरजेचं आहे. आणि चंद्रसेन कोठावळे, आपल्या आंदोलनाच्या निमित्तानं जो आक्षेप समोर आला त्यातला हाही एक आक्षेप आहे की मराठ्यांना शूद्र करण्याचा हा डाव आहे का? जर समजा सगळे मराठे कुणबी होणार असतील आणि अशाच पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र सापडलं म्हणून सगळेच कुणबी होणार असतील तर मग आरक्षण उरेल कसं? आणि मग ते मिळेल कोणाला? आणि नाही मिळणार असेल तर मग ती व्यवस्था राहील कशी? काते सर, जी, एक महत्वाचा मुद्दा मी क्लिअर करतो. मराठा आरक्षणाच्या बद्दल कुणबी प्रवर्गातून ओबीसी प्रवर्गातून येण्याबद्दलचा जो काही शंका किंवा वाद उत्पन्न केले जात आहेत, ते वाद जे आहेत ते आपल्यासारख्या चॅनलवरून उत्पन्न केले जात आहेत. आणि दुसरी गोष्ट, तथाकथित ओबीसी नेते सर्वसामान्य ओबीसी जनता नाही, हे तथाकथित ओबीसी नेते तेही बोटावर मोजणे इतके वाद उत्पन्न करत आहेत. खरा तर कुणबी प्रमाणपत्र मिळण्याबद्दल एक मिनिट, बिलकुल बिलकुल कोठावळे, एकच मिनिट. तेजस्विनी ताई जरा थांबा. कोठावळेंना मला उत्तर देऊ द्यात. कोठावळे, तुम्ही थेट आमच्यावर हा आक्षेप नोंदवलात जो मी इथल्या इथे खोडून काढतोय. आम्ही इथं मंच काही मांडत नाही आहोत. जर मंच मांडायचं असतं तर मग तुमच्या संदर्भातल्या मुद्द्यांना विरोध करणारी माणसंच चर्चेत आली नसती. जी माणसं मुद्दे मांडतायत ती तुमच्या समोर बसलेली आहेत. त्यामुळे चॅनल मंचच्या पद्धतीनं कुठलीही भूमिका घेत नाही. विनाकारण उत्तरं नसतील तर टार्गेट करायचा प्रयत्न करू नका. मुद्द्यावर राहा. माझी आपल्याला विनंती अशी आहे की जो प्रश्न विचारलाय त्यावर बोलावं. कोठावळेची आपली वेळ सुरू होतीये, आपण बोलता आहात. एक मध्ये मराठा ना कुणबी प्रमाणपत्राच्या म्हणजे कुणबीच्या सर्व सवलती आणि लाभ दिलेले आहेत. 1901 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी, ज्यांना आरक्षणाचं जनक म्हटलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पासूनच आरक्षणाची कल्पना घटनेमध्ये नमूद केलेली आहे. हे आपल्याला सर्व ज्ञात आहे. त्या शाहू महाराजांनी, छत्रपती शाहू महाराजांनी 1901 मध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचे लाभ दिलेले आहेत. निजाम काळामध्ये मिळत होते. मग मधल्या काळामध्ये 1967 मध्ये जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी जी.आर. काढला, आता सद्यस्थितीचा विषय कुणबी प्रमाणपत्रापासून आणि त्या लाभापासून वंचित करण्यात आले. 50 वर्षाचा अनुच्छेद भरून काढला पाहिजे. आमच्या 5 पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. आमच्या 5 पिढ्या गारद झालेल्या आहेत. आम्ही कुणबीसाठी लाभार्थी असून सुद्धा आम्हाला 1967 मध्ये कुणबी या प्रवर्गामध्ये जाणीवपूर्वक मागे खचला गेलेला आहे. आम्ही कुणबी या सवलतीचे लाभार्थी आहोत. आमच्या हक्काच्या 1967ला 14% ते 32% नेलं. त्यावेळेस मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये समाविष्ट झालं पाहिजे होतं. त्या सरकारची आणि त्यावेळेसचे नेते हे त्याला जबाबदार आहेत. त्यावेळेसचे नेते त्याला जबाबदार आहेत. आम्ही 50 वर्षापासून त्यामध्ये वंचित आहेत. आमचे युवकांनी उद्ध्वस्त झालंय. आणि ते
परिस्थिती माहित आहे मराठा का? आरक्षणाची माहित असेल तर जनजागरण तुम्ही यात्रा बोला. करत आहेत, संवाद दौरा करत आहेत आणि कुणबी समाजाला जागृत करत आहेत की बाबांनो, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही कुणबी काही असून नाही, सुद्धा कुणबी समाज तुम्हाला लाभ दिलेला नाही. तुम्हाला आता कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळाला पाहिजे. ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही त्यांनी अजिबात कुणबी तुम्हाला प्रमाणपत्र घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. ज्यांना नको आहे त्यांनी अजिबात कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही. परंतु आम्हाला पाहिजे आहे, आम्हाला पाहिजे आहे. आम्ही 1901 मध्ये आम्ही कुणबी होतो, काळामध्ये कुणबी होतो. आम्ही आज सुद्धा कुणबी आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे. ओबीसी प्रवर्गाचे सर्व लाभ मिळाले पाहिजेत आणि आमच्या समाजाला प्रगती झाली पाहिजे. इथून पुढे ही घटना आहे. आमचा इतिहास शिवाजी महाराजांचा होता आहे आणि इथून पुढे चालणार आहे. आणि राजकारणी करताना बसूनच आम्ही बोलणार. संसदेला तिथूनच बोलायचं तुम्हाला. घेऊ नका. एक मिनिट चर्चेत हस्तक्षेप करतोय कृपया तेजस्विनी चव्हाण आणि डॉक्टर कोठावळे आपण थोडंसं थांबा. मला यातला एक मुद्दा पटकन पुढे न्यायचा आहे आणि तो मुद्दा आपल्यासोबत असलेल्या ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्यासाठी आहे. मंगेशजी, इथं मुद्दा काय आता जन्माला आला तोही आपल्या समोर आहे. तो असा आहे की ज्यांना घ्यायचंय त्यांनी घ्या, ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी नाही घ्या. हे पूर्वीपासून सांगितलं जात आहे, पण हे असं होणं नसतं. हे काही हलवायाच्या दुकानावर मिळणाऱ्या कुठल्या 4 गोष्टी नाही आहेत. घ्यायच्या असेल तर घ्या, नाही तर पुढे चला म्हणून. आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा करताना इतका कॅज्युअल अप्रोच म्हणजेच गांभीर्यपूर्वक नसणं हेच सगळ्यात जास्त या आंदोलनाला मारक ठरेल याची मला काळजी वाटायला लागलेली आहे. मला आपल्याला मंगेश ससाणे आपण कृपया याचा खुलासा करा की शाहू महाराजांनी जे आरक्षण मराठ्यांना दिलं होतं त्याला आदर्श मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षणाची व्यवस्था राबवायला घेतली त्याच्या एका टप्प्यावर मंडल आयोगानं मराठ्यांना आरक्षण महाराष्ट्रात देऊ केलं होतं, आपल्याला आठवत असेल. पण तेव्हा घेतलं नाही आरक्षण. तेव्हा आरक्षण नाकारण्याच्या मागची भूमिका महाराष्ट्रातला मोठा भाऊ कोण ही होती. मग आता अचानक परिस्थिती बदलली आहे आणि आता आरक्षण हवं आहे ही भूमिका जर कोठावळे जी मांडत असतील तर त्यांना आपलं काय उत्तर असेल? नाही, हे पूर्णपणे हे चुकीचं आहे. यांचं जे म्हणणं आहे की शाहू महाराजांनी दिलं होतं आणि नंतर नाव काढलं, तसं नाहीये. कालेलकर आयोगाची जर तुम्ही लिस्ट पाहिली, त्यांनी भारतभर साधारणतः 2700 जाती सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण त्यांचं तपासलं. कलेक्टर असतील, जिल्हा ज्या कमिट्या असतील, खूप मोठा त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि जवळजवळ 1 वर्षामध्ये कालेलकर आयोगाचा रिपोर्ट आला. त्यानंतर बीडी देशमुख कमिटीने कालेलकर आयोगामधल्या ज्या डिफाईन केलेल्या जाती त्या दिल्या आणि त्यावेळेस काय 29% आरक्षण नाही दिलं. बीडी देशमुख कमिटीने कालेलकर आयोगाचा सगळा अहवालाचा संदर्भ घेऊन त्या जाती डिफाईन केल्या, तरी पण त्यातल्या 380 पैकी 196 जातींना महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये टाकलं. त्यानंतर मंडल आयोगाने ज्यावेळेस 80 मध्ये सर्वे केला त्याच्यामध्ये फॉरवर्ड कास्टमध्ये, भारतातल्या फॉरवर्ड कास्टमध्ये 4 ते 5 ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये मराठा समाज हा 2.5% येतो आणि ही फॉरवर्ड कास्ट आहे असे मंडल आयोगाने हे केलं. त्यामुळं म्हणजे 1901 साल किंवा 1800 सालामध्ये सामाजिक परिस्थिती मराठा समाजाची की आधी जे कुणबी होते ते कुणबी राहिले, पण जो समाज स्वतःला गावगाड्यामध्ये समाजकारणामध्ये राजकारणामध्ये प्रगत समजत गेला, ज्याला जमीन जुमला आला, सहकारामध्ये प्रगत गेला, त्यांनी तो सामाजिक उत्थान होऊन तो मराठा झाला. जे आधीचे राहिले ते कुणबी राहिले. तर असा हा सामाजिक हा डेमोग्राफ आहे. त्यामुळं आता मागं जाऊन काय झालं, आता जो परिस्थिती आहे, सर्वात महत्वाचं मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगायचं, आपण ओबीसी आरक्षण म्हणायला नको, त्याला सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण ज्यावेळेस म्हणतील त्यावेळेस समजून येईल की नाही सामाजिक मागासला जर मराठा समाज असेल तर मग सामाजिक प्रगत समाज महाराष्ट्रामध्ये कोणता? ठीक आहे. ऍडव्होकेट ससाणे, डॉक्टर कोठावळेंना तुमचा प्रतिवाद करायचा आहे असं दिसतंय. कोठावळेजी, चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. वेळेची मर्यादा याची एक छोटी आठवण करून देतो. पटकन आपल्यासाठीच 1 मिनिट आहे, पटकन बोलावं. मला सांगायचंय की समाज हा शैक्षणिक दृष्ट्या मागास झालेला आहे, सामाजिक दृष्ट्या सुद्धा मागास आहे. समाज शेती करतो, शेतीशी संबंधित सगळ्या गोष्टी करतो आणि 1967 मध्ये आम्ही त्या मंडल कमिशनच्या यादीमध्ये कुणबी म्हणून समाविष्ट होता आमचा, परंतु आम्हाला त्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि ती झालेली चूक जी आहे ती चूक
दुरुस्त करण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालवलेलं आहे आणि ह्या मंडल आंदोलनाला कमिशनच्या यादीमध्ये कुणबी आहे, मंडल कमिशनच्या यादीमध्ये कुणबी आहे, मराठा समाज नाहीये. हे आपण याचा थोडा अभ्यास केला पाहिजे. मंडल कमिशन काय आहे, कालेलकर कमिशन काय आहे, बीडी देशमुख कमिटीचा रिपोर्ट काय, मुटाटकर समिती काय, बापट कमिशन काय, खत्री कमिशन काय, हे सगळं घेऊन कुठेतरी सर्व विचारवंतांनी बसलं पाहिजे. हा खूप मोठा गैरसमज महाराष्ट्रामध्ये पसरवला जातोय. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये विनाकारण अज्ञानामुळे नाहक हा वाद चालू आहे. जर सामाजिक मागास तुम्ही नसताल, आर्थिक मागास, मनोज जरांगे म्हणतात की गरीबाच्या लेकराला, मग गरीबाच्या लेकरासाठी ईडब्ल्यूएस आरक्षण आहे साहेब. ईडब्ल्यूएस गरीबाच्या लेकरासाठी आरक्षण आहे, ते सामाजिक मागासलेंच्यासाठी नाहीये. ईडब्ल्यूएस मध्ये आपला मराठा समाज 10% मधला 8.5% 9% लाभार्थी आहेत. एवढं चांगलं असताना त्यांचं भविष्य तुम्ही या गर्दीमध्ये का आणताय, माझा हा सवाल आहे. मराठा समाजाच्या युवकांना इतकं चांगलं आरक्षण असताना ओबीसीच्या, आता ओबीसी मध्ये ब्राह्मण येणार, मुस्लिम येणार, वाणी येणार, जैन येणार, त्याच्यामध्ये येण्याचा हा हट्ट काय? आणि ते पण मराठा जात 2-3 पिढ्यानंतर जन्म दाखल्यावरनं होणार. मराठा जात पुसून हे करण्याचा हट्ट काय? याच्यावर एक मिनिट तेजस्विनीताई आणि कोठावळे दोघांनाही विनंती आहे, मला चर्चेला आटोपतं घेणं गरजेचं आहे, कारण वेळेची मर्यादा असते प्रत्येक चर्चेला. तेजस्विनीताई 30 सेकंदात आपलं म्हणणं मांडा, यानंतर आपल्याला चर्चा अधिक पुढे नेता येणार नाहीये. प्रयत्न करतायत. जी, आपण बोलत असताना आपला आवाज थांबलेला आहे. तेजस्विनीताई मध्येच आपलं म्हणणं आलं, पण आता चर्चेला यापुढे वेळ मर्यादेपोटी नेता येणार नाही. आपण परत या निमित्तानं चर्चेच्या इतरही अनेक अंगांवर मुद्द्यांसह बोलण्याला भेटणार आहोत. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.